हॅलो फ्रेंड्स, मी विद्दू. मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आज आपण ह्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीयन संत होऊन गेले त्यांच्यापैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 40 मैलावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रावजी लिंगोपंत कुलकर्णी, आईचे नाव गीताबाई तसेच पत्नीचे नाव सरस्वती होय. श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे. लहानपणापासूनच महाराज त्यांची स्मरणशक्ती, चलाक बुद्धी, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांत प्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होत्या. ते 9 वर्षाचे असताना गुरुच्या शोधार्थ घर सोडून गेले. वडिलांनी ते कोल्हापुरात आहेत असे कळाल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या 11व्या वर्षी लग्न करण्यात आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगाव या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकाराम चैतन्यांकडे गेले. तेथे 9 महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देह बुद्धी विरहित व पूर्ण ज्ञानी झाले. श्री तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले. त्यांचे शिष्य प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत. गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, संसार चिंता यापासून सोडवले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठाने, नामजप, भजन सप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार देखील घडले, जे जरी खरे तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके 1835 22 डिसेंबर 1993 या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला. त्यांचे अनेक शिष्य आहेत, त्यापैकी काही म्हणजे श्री ब्रह्मानंद आनंद सागर. त्यांचे समाधी मंदिर सध्या गोंदवले, सातारा जिल्हा, महाराष्ट्र येथे आहे. त्यांचे उपास्य दैवत प्रभू श्रीराम. संप्रदाय समर्थ संप्रदाय. साहित्य रचना, प्रवचने, अभंग, प्रसिद्ध वचन, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून, ही त्यांचे प्रसिद्ध असे वचन किंवा तुम्ही म्हण सुद्धा म्हणू शकता. अनेक वैशिष्ट्य म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज यांचे मंदिर जिथे गोंदवले या गावी आहे ते मंदिर खूपच असं प्रसिद्ध आणि स्वच्छ आणि मनमोहक सुंदर आहे. तिथं सगळीकडे तुम्हासनी नीटनेटकेपणा, स्वच्छताच दिसेल. ते मंदिर पाहून मी सुद्धा भारावून गेलो. तर तुम्ही सुद्धा नक्कीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जमेल तेव्हा गोंदवले येथे जाऊन या. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे माझे असेच अनेक नवीन व्हिडिओ यांचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.